नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण टमाटर आणि कैरीची चटणी बनवणार आहोत। त्याच्यासाठी फ्राय पॅनमध्ये तेल गरम केले 1 चमचा, त्याच्यात 1 चमचा जिरे टाकलेत। जिरे छान भाजले की आपण 4 टमाटर घेतलेत, त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे। त्यातच कैरी टाकलेली आहे, हिरवी मिरची टाकली आणि आपण लसणाच्या 5 ते 6 कळ्या टाकायच्या। अर्धीच कैरी घेतली, जास्त घ्यायची नाही, खूप आंबट होते। आता आपण झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं असंच भाजून घेणार आहे। आता खालची बाजू वर, वरची बाजू खाली करून घ्यायची, पण अजून शिजले नाही म्हणून 2 मिनिटासाठी झाकण ठेवले। आता सर्व वर खाली करून घेऊ आपण। कैरी पण थोडीशी उलटी करून घेऊ, म्हणजे ती छान अशी भाजली जाईल। छान अशी उलटी करून घेतलेली आहे। आता परत एकदा त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं, त्याच्यामुळे काय होईल, टमाटरवरचं साल आहे ना, ती लगेच सहजच निघून जाईल झाकण ठेवल्यामुळे, आणि कैरी पण थोडीशी शिजेल। आता 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघून घेऊ। तर छान टमाटर कैरी सर्व शिजलेले आहेत। थोडंसं थंड करून घेणार आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। फ्राय पॅन आपलं गरमच आहे, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर फिरवून घेतली, टमाटरचे साल काढून घेतले आणि कैरीचा गर असा काढून घ्यायचा चमच्याने। अख्खी कैरी नाही टाकायची, त्याचा गर टाकायचा आहे। तर सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करा, किंवा तुम्ही असं चॉपिंग बोर्ड ह्याच्यात केलं तरी चालतं। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडासा कांदा टाकायचा आहे, आवडत असेल तर, नाही टाकला तरी चालतं। आणि आता आपण चॉप करून घेऊ, एकदम पेस्ट पण नाही करायची आपल्याला। तर छान अशी आपली कैरी टमाटरची चटणी रेडी झाली। तुम्ही याला चपाती बरोबर, भातासोबत तर खूप छान लागतं, खाऊ शकता। आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। धन्यवाद।